मंगळवारी महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी खासदार संजय मंडलिक यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची काहीतरी राजकीय महत्त्वाकांक्षा असल्यानं ते या लोकसभेच्या निवडणुकीत उतरल्याचं वक्तव्य केलं होतं। तसंच कोल्हापूरची जनता सगळेच राजहट्ट पुरवणार असंही त्यांनी म्हटलं होतं। खासदार संजय मंडलिक यांच्या या टीकेबद्दल कोल्हापूर शहर जिल्हा नागरिक कृती समितीचे अशोक पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सन्माननीय खासदार साहेबांनी छत्रपती शाहू महाराजांच्या बाबत वक्तव्य केलं की कोल्हापूरची जनता छत्रपतींचा राजहट्ट पुरवणार नाही, पूर्णपणे चुकीचं आहे। मग सन्माननीय खासदार साहेब असं म्हणावायचं काय आम्ही की मागील निवडणुकीमध्ये किंवा आत्ता खासदारकी पाहिजे हा तुमचा हट्ट होता असं आम्ही समजायचं का? ही लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये घटनेने दिलेले अधिकार आहेत, त्या अधिकारानुसार एक सुसंस्कृत अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे छत्रपती त्यांना घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे जनतेच्या समोर आलेले आहेत। त्यामुळे कृपा करून तुमच्यासारख्या सुशिक्षित व्यक्तिमत्वानं शाहू महाराजांच्या सारख्या एक सज्जन सुसंस्कृत व्यक्तिमत्वावर असं बोलणं उचित ठरणार नाही। पक्ष बदललेल्या खासदार संजय मंडलिक यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल वैयक्तिक पातळीवर बोलू नये असं रमेश मोरे यांनी म्हटलंय। पण हेच खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या उमेदवारीला राज्यहट्ट अशी उपमा देतात, हे योग्य नाही। कारण ज्या छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्वजांनी ह्या देशासाठी, ह्या राज्यासाठी आणि ह्या करवीर नगरीसाठी 100 वर्षापासून जे काम केले त्या कामाचं प्रतीक म्हणूनच संजय मंडलिक साहेबसुद्धा त्यांचं नाव घेऊन मतं मागतात। त्यामुळे आमची दादांना विनंती आहे की आपण छत्रपतींच्यावर कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी करून आपल्या सुसंस्कृतपणाची उंची कमी करून घेऊ नका। ही कोल्हापूरची जनता आहे, कारण